होतं, पण थोडंसं बॅड पॅचमध्ये चालू आहे बॅटिंग वगैरे, पण आज करून दाखवलं आणि करायचं होतं आणि करून दाखवणार याच्या पुढे. आणि नक्कीच ज्या संघामध्ये तुम्ही खेळत असतात द ग्रेट मराठामध्ये मोहनबाई देखील आज मात्र तुमच्यावर खुश असतील आणि त्यांच्याकडे देखील तुम्हाला कसा सपोर्ट असतो. सपोर्ट खूप चांगला असतो, पण काय आहे, आपल्या हातून काय होत नसेल तर समोरचा व्यक्ती थोडे काय करू शकतो. पण आज माझं बोलायचं उद्दिष्ट असं झालं की म्हणजे आज मी करून दाखवलं आणि याच्या पुढे देखील करून दाखवणार. थँक्यू. हे होते तेजस उंडरे. चला मी विनंती करतोय छत्रपती लायन्स ग्रुप संघाचे दोन खेळाडू, एक म्हणजे ऋतिक म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण चिराई यांनी यायचंय. आपलं जे पारितोषिक आहे ते मात्र घेऊन जायचं आहे. प्लीज या. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. लगेचच फिल्डिंग सेट करा. वेळेबद्दल तुम्हाला माहिती देतोय. 11:02 झालेत, म्हणजेच 11:03 हा पहिला बॉल ग्राह्य धरला जाईल. लक्षात घ्या. फिल्डिंग सेट करताना दिसत त्या ठिकाणी दोन्ही टीम बघायचं झालं तर छत्रपती वॉरियर्स टीमचे संघमालक जिग्नेश म्हात्रे, निलेश चव्हाण यांना आपण बघितलंय, तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारी टीम पत्तू पॅकर्स. दोन्ही टीमला शुभेच्छा. 11:03 झालेत आणि पहिला चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज कल्पेश तयार. आयकॉन खेळाडू, आयकॉन वर्सेस आयकॉन. आय कॅन्ट. निखिलने सांगितले की मला आल्या आल्या त्या ठिकाणी सेट होण्याची गरज लागत नाही. स्ट्रेट लॉंग ऑनच्या भरून षटकार ठोकलाय, सिक्सर. तर चिराई याने यायचं आहे, ऋतिक याने यायचं आहे. 1000 रुपयाचा कॅच प्राईज भावेश आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं जिग्नेश म्हात्रे यांच्याकडनं मात्र हे 1000 रुपयाचा कॅच प्राईज तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर चिराई पुष्पराज म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅच प्राईज हे तुम्हाला आम्ही दिलेलं आहे. जाऊया समालोचन कक्षेमध्ये, जिथे मात्र संदीपजी गावण इथे मात्र सज्ज आहेत. या आधीचा ओव्हर पिच बॉल होता आणि आता हा वाईट बॉल असेल. थोडंसं नियंत्रण गमावलं, थोडंसं कोसळताना दिसलंय. तर कल्पेश म्हात्रे या खेळपट्टीचा जास्त अनुभव आहे आणि मी तर म्हणेन की त्याचं घरचं मैदान आहे. एक चांगला खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपली भूमिका अदा करण्याकरता सज्ज झाला. कैवल्य पाटील याला सुद्धा असा चोप बसला होता पहिलं षटक ज्यावेळेस त्याने हाताळलं होतं. पुन्हा पुढे येऊन खवरच्या वरून, खवरचा लवर आहे हा, पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या आत. चांगली फिल्डिंग झाली. सुपर कव्हर क्षेत्रामधील क्षेत्ररक्षक येण्याआधी पूर्ण केल्या जात आहेत पळून 3 धाबा. चांगली रनिंग पाहायला मिळाली दोघांमध्ये. बाउंड्री आहे की नाही ते चेक केलं जातं, त्यामुळेच पंचाने तसा इशारा सुद्धा केलाय. कुठल्याही टीमचं नुकसान नको हे पाहिलं जातं. शंका आणि त्याचं निवारण अगदी योग्य करणं. प्रोटेक्ट केलेत, सेफ केलेत. 1 धाव वाचवले, म्हणजेच धावसंख्या 3 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत त्या 10 धाबा. बिनबाद 10 2 बॉलच्या समाप्तीनंतर. पत्तू पॅकर्स जुचंद्र टीम. पुन्हा एकदा कल्पेश राठम ओव्हर द विकेटने यावेळेस पारफटी इथे मात्र गली क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव, चिकी सिंगल मिळेल. इथे मात्र निखिल हावी झालाय. निखिलच्या बॅट मधनं आतापर्यंत 2 चेंडू 9 धावा त्याच्या बॅट मधनं आल्यात. एका बाजूला पार्थ सिंग आहे आणि दुसऱ्या बाजूला निखिल पाटील. आता पुन्हा स्ट्रायकिंग कडे निखिल पाटील आलाय. बघितलं थोडासा आत वळणारा चेंडू होता. बोटांतील जादू पाहायला मिळाली. आत वळणारा चेंडू पाहायला मिळाला. ऑफ कटर चेंडू आणि त्यामुळेच हा डॉट बॉल. तंत्र आणि मंत्र हे तुमच्याकडे असलं पाहिजे क्रिकेट खेळत असताना. हा डॉट बॉल आलाय. नक्कीच इथे मात्र कला दाखवली आहे. आपल्या बोटातील जादू त्याने दाखवली गेले होते. या वेळेला हवेत चेंडू होता आणि मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत. भावेश पागीने टिपलाय झेल. संपलाय निखिल पाटीलचा खेळ. विकेट डाऊन. 11-1. 11-1 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळत आहे. फलंदाजी करणाऱ्या पत्तू पॅकर्स जुचंद्र या टीमची. रॉबिन्स आलवे आमचे मित्र
जुने जाणते खेळाडू गुणलेखक म्हणून चांगलं काम ते करायचे. आता सध्या रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. आकाश चव्हाण कुठे असेल त्याने त्वरित संपर्क साधा. पहिलं षटक जर आपण बघितलं तर अजूनही सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये 11 धाबा 1 गडी बाद. वेळेचं बंधन असेल, वेळेनुसारच तुमचे खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आले पाहिजेत. 11 वाजून 3 मिनिटाने पहिला चेंडू पडला होता या मॅचचा, लक्षात घ्या. मग कुणी वाईट वाटून घेऊ नका. जर जास्त वेळ झाला तर मग 5व्या षटकामध्ये एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. सध्या तरी सर्व काही व्यवस्थित चाललंय. या षटकातील पुढचा बॉल नुकताच वेळ लावला तो फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये येण्याकरता. स्विंग अँड मिस, लेग कटर बॉल, स्लॉक करायचं होतं मिड विकेटच्या क्षेत्रात. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. हा डॉट बॉल. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 11 धाबा. बाबीजी काय म्हणाल? 11 धाबा झालेत, पहिले षटक संपलंय, काही योग्य दिशेने वाटचाल आहे. एक गडी बाद सुद्धा झालाय पतू पॅकर्स टीमचा. नक्कीच. इथे मात्र बघा, पहिले 2 चेंडू आपण बघितलं स्पीडमध्ये हाताळले होते. त्याच्यानंतर मात्र कुठे ना कुठे कल्पेश मात्र याने आपलं डोकं चालवलं आणि स्लोअर वन मध्ये खऱ्या तर मात्र फसवलं गेलं. आणि आपण बघितलं शेवटचे 3 चेंडू अप्रतिम. एक डॉट गेला, त्याच्यानंतर एक विकेट आली, त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट गेला. म्हणजेच काय, आपल्या बोटातील त्याने जादू दाखवलंय. आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल काम केलं. गौरव म्हात्रे बघा तुम्ही आगरी बॉईज टीमचे आहेत आणि खुश असतील ज्या पद्धतीने तो पहिला मॅच त्यांच्या टीमने जिंकलाय. आता भावेश पागी, झेल सुद्धा भावेश पागीने टिपला होता आणि त्या गोलंदाजी मार्गावर भावेश पागी आलेत. अगदी योग्य उल्लेख केला की डोक्याचा वापर या ठिकाणी केला. कारण जे पायाने चालून अंतर कापतात ना, ते फक्त अंतरच गाठतायत आणि जे डोक्याने चालतायत ते ध्येय गाठतायत. आत वळणारा बॉल होता भावेश पागीचा. गेलेत आणि या चेंडूला उचलतायत, आपल्या मार्गावर परततायत. मिड ऑफ मध्ये जाऊन या चेंडूला त्याने उचललं. धावसंख्या धावपळकावर 1 गडी बाद 12 धाबा. छत्रपती वॉरियर्स संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला, निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं पत्तू पॅकर्स जुचंद्र टीमला. नक्कीच. इथे मात्र काय घडलंय तर आर्यन भोईर गोलंदाज तयार. फुलपिच बॉल होता, मिडलिंग चांगलं झालंय. शॉर्ट फॉइल क्षेत्रात चेंडू आलाय. 1 धाव पळून पूर्ण होतोय आर्यन दौरे. एका धावेनिशी धावसंख्या झाली 1 गडी बाद 13. 13 for 1, 1 बाद 13. सुरुवात चांगली करायची आहे प्रत्येक टीमला. आज ज्याचा वाढदिवस आहे ते शुभम म्हात्रे प्लेइंग 11 मध्ये आहेत. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ते जबाबदारी पार पाडतील काय? आत वळणारा बॉल, अंतिम क्षणी दिशा दिली आहे चेंडूला. बॅकवर्ड पॉइंट मधून डीप गली रिजन मध्ये चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडू पर्यंत पोहोचतात. दोघांच्याही टोप्याखाली कॅप. याच बरोबर 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा चालल्या त्या 15 धावा. 15 for 1, 1 बाद 15. संघ मालक दोन्ही टीमचे आपापल्या केमामध्ये आहेत. कुमार प्रथमेश कन्हैया भोईर युवा सामाजिक कार्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघतायत जिग्नेश मात्रे, निलेश दादा चव्हाण. आता बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलाय. 1 धाव मिळाली, दुसऱ्या धावेकरता बॅटर धावत आहेत. 2 धाव मिळतील. चांगलं लक्ष ठेवून आहे ते दोन्ही बॅटर. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा झाल्या आहेत त्या 17 धावा. 1 बाद 17 धावा. जुचंद्र प्रीमियर लीग हे 5वं पर्व. 5व्या पर्वामध्ये आपल्याला चांगल्या लढती, चांगली शिस्तबद्धता प्रत्येक टीमची इथे आपण बघतोय. काय चांगली सजावट आहे. सोहे बाजूने ही सजावट दिसते आपल्याला. ओ चांगला फटका, चांगला फटका स्वीपर कव्हर क्षेत्राच्या दिशेने. बघूया किती धाव मिळतील. 2 धाव मिळत आहेत पार्थ सिंगला. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा झाल्यात 1 गडी बाद 19.
लगातार 3 षटकार जर बॅटरने ठोकले तर त्याच्याकरता मायग्रेट हॉटेलचे मालक जीवन डिसोजा यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. पाहूया ती कामगिरी होते की नाही. सध्या नक्कीच. मागचे 3 चेंडू बघितले तर 2-2-2 म्हणजेच एकूण धाबा पाहिल्या तर 8 धाबा आल्यात. शेवटचा चेंडू असेल लास्ट टू गो दुसऱ्या षटकातील. या वेळेला मात्र काय जबरदस्त स्ट्रोक्स केलाय. स्केअर लेग फाईन लेग पट्ट्या बाहेर चौकार करता जबरदस्त स्ट्रोक्स पार्थ सिंगच्या बॅट मधनं चौकार. काही चांगलं तंत्र कोळवट टप्प्याचा चेंडू होता तरी सुद्धा खोदून काढला या चेंडूला आणि लॉंग लेग क्षेत्राच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिला. हे चांगलं दृश्य TCP आणि JTC या युट्यूब वाहिनीने टिपलेलं दिसून येतं. पुन्हा पुन्हा दाखवलं जातं या बॅटरचं शॉट सिलेक्शन, त्यांनी केलेलं 4 धावांचं कलेक्शन. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर पत्तू पॅकर्स जुचंद्र टीमची 23. निखिल पाटीलला बाद केल्यानंतर आत्मविश्वासाने भरलेले दिसत आहेत हे 11 खेळाडू. तिसरे षटक आता कोण टाकेल, जबाबदारी स्वीकारावी लागेल. 11:03 या मॅचला सुरुवात झाली. बरोबर 10 मिनिटांचा वेळ गेलाय 2 षटकांकरता. 2 षटकांकरता खर्च केलेला वेळ आहे 10 मिनिटांचा. नक्कीच वेळेचं देखील बंधन पाळा मित्रांनो, कारण ही आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये कुठल्या प्रकारे गालगोट लागणार नाही हे आजचं देखील भान असू द्या. चालू असलेला सामना आपण बघतोय. एका बाजूला पत्तू पॅकर्स आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती वॉरियर्स या दरम्यान आपण सामना पाहतोय. एक जबरदस्त सामना, काटेकी टक्कर तुमच्या भेटीवाडे येते मित्रांनो. नंबर 3 षटक हाताळण्यापाठी इम्रान हा गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्रायकरकडे बॅटर्स आर्यन भोईर. ओ या वेळेस मात्र चेंडूला भिरकावलाय. चेंडू निघून जातोय डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर षटकाराकरिता. आणि हा षटकार कुठल्या दिशेने ठोकलाय, छत्रपती वॉरियर्सचा डगआउट्स आहे ना, त्या डगआउटच्या वरून हा षटकार ठोकलाय. 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या फुलताना दिसली. 29/1 टप्पा दाखवला होता. जरी थोडासा लेग कटर चेंडू असला तरीही बॅटरला ताकद झोकण्याकरता भरपूर वेळ मिळाला आणि त्यानुसार तो थोडासा क्रॉस झाला. पुढचा बॉल शॉर्ट बॉल. टायमिंग जरी प्रॉपर नसलं तरी धावा मिळतील असं वाटतं. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थ्रो करण्याआधी 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्यात 1 गडी बाद 31. 31 for 1. 1 बाद 31. सुरुवात चांगली झाली आहे. जरी विकेट मिळाली असली तरी चांगलं या ठिकाणी फलंदाजीचं प्रत्यय दाखवले दोन्ही बॅटरने. नक्कीच इथे मात्र सुरुवात निकेले अप्रतिम करून दिली होती आणि मात्र इथे मात्र काय घडलंय, जे प्रत्येक खेळाडू आहे ना 100% देण्याचा प्रयत्न करतोय. महेंद्र पाटील मला वाटतं मेंटॉरच्या भूमिकेमध्ये आहेत. नेहमीच चांगला सपोर्ट राहिलाय महेंद्रजी पाटील साहेबांचा. क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी उजव्या बाजूला आहेत. पत्तू पॅकरच्या डगआउट्स मध्ये चर्चा करत असतात, कॅल्क्युलेशन करत असतात सातत्याने ते. पुन्हा एकदा इम्रान लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. ओ यावेळेला फुल टफ डिलिव्हरी आहे. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु इथे मात्र काय घडलंय, पंचांचा इशारा आलाय चौकारा करता. वॉर्ड स्ट्रोक्स बाय आर्यन भोईर. स्कोर मूव्स ऑन 35. बघा हा फिरकी पट्टू आहे, फुल टॉस पडलाय आणि या चेंडूवर 4 धावा वसूल केल्यात. थोडासा क्षेत्ररक्षकापासून दूर होता, फ्लाइटेड चेंडू होता. फुल टॉस करून बॅटरने या चेंडूला खेळलं होतं. धावसंख्या 1 गडी बाद 35. 2.3 बॉलची समाप्ती. आता मला वाटतं भोंगे जे वाजलेत ना ते पत्तू पॅकर्सच्या डगआउट्स मध्ये वाजलेत. छत्रपती वॉरियर्स टीम चांगले वापसी करेल आणि आत्मविश्वासाने गोलंदाजी करेल, कारण क्रिकेटमध्ये वार पलटवार हे नेहमीच आपण बघितलं. अनेक वेळा असे उदाहरण आपण देतो, ऊर्जा मिळते त्या उदाहरणाने त्या खेळाडूंना. जशी ऊर्जा आज उन्नती संजय पाटीलला मिळाली. आजच्या दिवसामध्ये वेस्ट झोन अंडर-17 वुमन्स मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स सौराष्ट्र संघाविरुद्ध तिने बनवला. म्हणजे 37 मध्ये 38 धावांचं योगदान दिलं कुमारी उन्नती संजय पाटीलने आणि त्याचबरोबर 10 षटकात 26 धावा देत 1 निर्धाव आणि 2 सफलता मिळवून दिल्या
आणि त्या मॅचची ती हिरो ठरली. वुमन्स ऑफ द मॅच हा किताब तिला मिळाला. पुन्हा एकदा इथे मात्र लॉ फुट ऑफ डिलिव्हरी आहे. चेंडू वन बाउन्स निघून जातोय सीमारेषा पार. जणू काय या खेळाडूचं ओळख करून आलंय की काय. आणि सगळ्या अशा प्रकारे चेंडूला भिरकावलाय चौकाराकरिता. सगळ्या टुर्नामेंट्स विसरून या टुर्नामेंट्स मध्ये चांगला परफॉर्मन्स देताना दिसतोय आर्यन भोईर हा खेळाडू. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धाबा झाल्यात 1 गडी बाद 39 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. हे डगआउट दाखवलं जात आहेत प्रत्येक टीमचे. 39 धाबा. जास्त वेळ खर्च होणार नाही याकडे लक्ष प्रत्येकाचं असलं पाहिजे. यावेळेला थोडासा खर्च होतोय आणि अर्थातच ती वेळ आपण गणनी करणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी गणली जाईल. फलंदाजाने सुद्धा घेतलेला वेळ त्याच्यामध्ये येतोय. इथे मात्र काय घडलंय पुन्हा एकदा. यावेळी मात्र थोडासा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. एकदा होती तिथे मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय परंतु नाही. आर्यन भोईर थांबून देतोय. 2 डावांवर समाधान मांडतायत. इथे मात्र काय घडलंय पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न झाला परंतु मिस्टम स्टुक्स पाहायला मिळतोय. थोडासा खोलवर पद्धतीने चेंडू हाताळला होता आणि फलंदाज इथे मात्र 2 धावा प्राप्त करतायत. 1 गडी बाद 41 धाबा. पुढचा बॉल स्लॉक करायचा केला होता इरादा पक्का. शतरक्षकाने हा झेल टिपून बॅटिंग करणाऱ्या टीमला दिलाय धक्का. विकेटचं पतन लागलाय. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 41 41 फॉर 2 आफ्टर 3. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धाबा 2 गडी बाद. आणि इम्रान याला ह्या जाता जाता शेवटच्या चेंडूवर सफलता मिळाली. गॉन. नक्कीच इथे मात्र आपण बघतोय चौकार षटकार त्याच्यानं मात्र शेवटच्या चेंडूवर मित्रपणे शेवटच्या चेंडूवर विकेट चालली आहे परंतु धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या 41 धावसंख्या. फार मोठी धावसंख्या आतापर्यंत उभारण्यामध्ये यश आलं आहे. अजूनही 2 षटकाचा सामना बाकी आहे. 2 षटकामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त मी तर म्हणेन 70च्या आसपास जाण्याचा प्रयत्न असेल पत्तूपायकर जुचंद्र संघाचा. चला टायमिंग वर लक्ष असू द्या. वेळेचं बंधन पाळा. चला लगेच छत्रछन सजून घ्यायचा. फील्ड लगेच सजून घ्यायचं. इथे मात्र आपण बघतो छत्रपती वॉरियर्स या संघामध्ये खेळाडू असे आहेत जे चांगली गोलंदाजी करू शकतात परंतु त्यांचा वापर तुम्हाला योग्य वेळी करावा लागेल. बघूया आपण आता सध्या प्रोजेक्टेड स्कोर कितीपर्यंत जाऊ शकतो. जर 14च्या सरासरीने आला तर 69 पर्यंत जाईल. 16च्या सरासरीने आला तर 73 पर्यंत जाईल. आणि जो करंट रन रेट आहे 13.67चा आणि ह्याच सरासरीने जर पुढे गेले तर 69-68 ही धावसंख्या होऊ शकते. 68-69. 41 वर 2 गडी बाद. आता बघूया चौथं षटक टाकण्याकरता कोणता गोलंदाजी मार्गावर येतोय. सामना जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस 11 वाजून 3 मिनिटं झाली होती. आता 11 वाजून 20 मिनिटं झालेत. म्हणजे 17 मिनिटं या ठिकाणी खर्च होत आहेत. ऑन साईडला चांगला फटका. एकदा मिळाली. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये शतरक्षक येण्याआधी बॅटरने पूर्ण केली. एकच धाव. धावसंख्या 2 गडी बाद 42 42 फॉर 2. नक्कीच इथे मात्र बॅकवर्ड स्कोर लेग रिझर्व मध्ये चेंडूला खेळला गेलाय आणि नवीन मात्र एक अष्टपैलू गोलंदाज आहे. त्याने चांगली गोलंदाजी नेहमीच आपल्या संघाकडनं खेळत असताना केली आहे परंतु JPL मध्ये त्यांचा कसा परफॉर्मन्स होईल याकडे देखील लक्ष असेल. दुसरा चेंडू हाताळपाडी. यावेळी मात्र 20 स्टेप मध्ये चेंडूला खेळला गेलाय. शतरक्षक आलेत आणि दर्पण याने पकडलाय झेल. संपलाय. फलंदाज सूरज भोईरचा खेळ गॉन. सूरज करता बक्षीस आलं होतं आणि ते वर्णन आम्ही करणारच होतो. त्याच वेळेला योग्य तो जल टिपलाय दर्पण मात्रे या खेळाडूने. मिस्टर JPL मागच्या 4थ्या पर्वाचा हिरो होता. पहिला JPLचा असा खेळाडू ज्याला 2 व्हीलर गाडी मिळाली आणि तो दर्पण म्हात्रे आता पिक्चर मध्ये आलाय. विकेटचं पतन झालंय. 3 गडी बाद. धावसंख्या 42 3.2 बॉलच्या समाप्तीनंतर. बघूया प्रोजेक्टेड स्कोर कितपर्यंत जाऊ शकतो.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश भोईर, डेंजरस घातकाचा खेळाडू आहे. घातक मी याकरता म्हणतो की तंत्रशुद्धता या खेळाडूकडे आहे. एकेरी दुहेरी धाबा घेण्याची क्षमता आहे, मध्ये मध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. वय जरी वाढलं असलं, शरीर जरी वाढलं असलं, तरी तीच धमक तीच चमक त्या खेळाडूची आपण अनेक वेळा बघितलं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नवीन त्या ठिकाणी तयार आहेत. नवीन म्हात्रे, नवीन चांगला खेळ राहिलाय. JPL च्या प्रत्येक पर्वामध्ये खेळाडूचा गोलंदाज तयार. ओ यावेळेस Slot केलंय. ओहो, बघूया काय घडलंय. आणि इथे सुद्धा विकेटचं पतन. हार्दिक याने हा झेल टिपलाय. हार्दिक पाटील कॅच घेत आहेत. मागच्या मला वाटतं पर्वामध्ये बेस्ट फिल्डर होता आणि आता सुद्धा चांगला बेस्ट देतोय. 100% योगदान हा खेळाडू आपल्या टीमला देतोय. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट नवीन म्हात्रेला मिळत आहेत. 4 गडी बाद, धावसंख्या 42, 42 for 4. भावेश भोईर 0 या धावसंख्येवर गोल्डन डकचा शिकार बनलेत. नक्कीच इथे मात्र भावेशकडनं भरपूर अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षावर मात्र ते सार्थ करू शकले नाही. नवीन बॅटर मैदानाच्या दाखवत असताना आकाश जातोय. पत्तू पॅकर्स या संघाचा अजून एक सुपरस्टार खेळण्यासाठी वाटतोय. 6व्या क्रमांकावर तो खेळण्यासाठी येतोय. ज्याप्रमाणे निखिल याने स्टार्ट करून दिली होती, निखिल याने मात्र एक षटकार टोकला होता. त्याने 9 धावा करून तो बाद झाला. त्याच्यानंतर पार्थ सिंग हा देखील आला, परंतु त्याने मात्र 13 या संख्येवर तो खेळत आहे आतापर्यंत. त्याच्यानंतर आर्यन भोईर याने देखील 8 धावा 19 धावा बनवल्या 8 चेंडूमध्ये. ओ यावेळेस मात्र बॅकफुटला जात असताना मात्र चेंडूला फक्त फॉरवर्ड डिफेन्स केलं गेलंय. कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. या प्रकारे निर्धाव चेंडू, डॉट चेंडू बघायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 42 धावसंख्या. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4 चेंडू टाकून झालेत. 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केलाय. गुड बॉलिंग बाय नवनीत म्हात्रे. 11:03 या मॅचला सुरुवात झाली होती. अजूनही 4थं षटक पूर्ण झालं नाही आणि 11:24 इथे झालेत. लक्षात असू द्या. ओ हलक्या हाताने खेळलं जातंय. मिड ऑफच्या दिशेने चेंडूला वळवलंय. एक धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्येत बदल होतोय आणि धावा झाल्यात 4 गडी बाद 43, 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर. आता या षटकातील शेवटचा बॉल असेल. कौतुक करावं लागेल नवीन मात्र याचा, कारण आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत, 2 गडी त्याने बाद केलेत आणि 2 धावा फक्त आणि फक्त फक्त खर्च केल्यात. म्हणजेच काय तर खूप चांगली गोलंदाजी चांगली केली आहे. शेवटचा चेंडू लाफ टू गो, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, त्याच्यानंतर एक गलीमध्ये छत्रचे पाळ मिळतोय आणि एक छत्रचक कव्हर्स मध्ये पाळ मिळतोय. पार्थ सिंग याचा एक जबरदस्त स्ट्रोक्स, चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, पट्ट्या बाहेर सावकाराकरिता. चांगलं षटक हाताळलं आणि वेळेनुसारच ते पुढे गेलेत. म्हणजे जर आपण बघितलं तर 4 गडी बाद चौकाराच्या मदतीनं धावा झाल्यात. धावफलकावर 47, 47 for 4. आता शेवटचं षटक कसं असेल, 6 चेंडूंमध्ये किती धावा येतील थोडीशी चिंता वाढली गेलं. जास्त वेळ खर्च करू नका. टीमला सूचना असेल, कारण तुम्ही ॲक्युरेट 20 मिनिटांचा जो अवधी दिला होता त्या अवधीमध्ये तुमची 4 षटकं संपलेली आहेत. त्यामुळे लगेचच फिल्डिंग लावून घ्या. ड्रिंक्स आलं मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 बॉल असतील. हे बघा इथे शॉर्ट सिलेक्शन, ज्या शॉर्ट सिलेक्शनवर बॅटरला बाद झाला, म्हणजेच विकेट कसे गेलेत या टीमचे हे दाखवले गेले. हा भावेश भोईर ऑफ स्टंपर थोडासा क्रॉस झाला आणि इथे हार्दिक पाटीलने टिपलाय शेल आणि हा चेंडू बरोबर ऑफ स्टंपर सफल झालाय आणि ह्या चेंडूला भिरकावून दिलं होतं. चौकार आलाय. चौकाराची धावसंख्येला आकार आला. म्हणजे 47 वर 4, 11.75चा करंट रन रेट पाहायला मिळतोय आपल्याला पत्तू पॅकर्स या टीमचा. चांगली सुरुवात आहे, चांगली धाव गती आहे. शेवटच्या षटकामध्ये 13-14 धावा आल्या तर 60च्या आसपास धावफलक जाऊ शकतोय पत्तू पॅकर्स जुचंद्र टीमचा. नक्कीच आतापर्यंत 11.75 फरफरणे आतापर्यंत चालतोय. म्हणजेच काय, या षटकामध्ये
15 ते 20 धावा घेण्याचा प्रयत्न असेल पत्तू पॅकर जुचंद्र संघाचा. कारण पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात दिली होती अप्रतिम अप्रतिम कौतुक करावं लागेल निखिल पाटील याचं. कल्पेश मात्रे येतो गोलंदाजी मार्कवर. स्लॉगवरचं षटक त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे या संघाचा आयकॉन खेळाडू. यावेळेस पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज बाद विनीत बुरगुण याने पकडलाय झेल. चांगला झेल पकडलाय आणि परत जावं लागतं या बॅटरला. म्हणजेच हा बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलेला आहे 5वा धक्का. 47 वर 5 गडी बाद. कल्पेश म्हात्रेला सफलता मिळाली. न्यू बॅटर लगेचच या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतील आता. कल्पेश म्हात्रे खरोखरच कौतुक करेन मी या खेळाडूचं. कारण मागे एका स्पर्धेमध्ये त्याला षटकार ठोकताना पाहिले होते आणि ते सुद्धा अतिशय चांगल्या लांब लचक षटकार त्याने ठोकले होते. आता हीच ती संधी आहे. या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. शेवटचे 5 बॉलमध्ये धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी करणाऱ्या टीमने वापसी केलंय. छत्रपती वॉरियर्स टीम संघमालक म्हणून जिग्नेश म्हात्रे, निलेश दादा चव्हाण यांच्याकडे आपण बघतोय. कल्पेश म्हात्रे वर्सेस कल्पेश म्हात्रे. कल्पेश म्हात्रे आयकॉन खेळाडू आहेत. कल्पेश म्हात्रे गोलंदाजी मार्गावर आहेत ते. तर दुसऱ्या बाजूला एक यंग टॅलेंट, एक चांगला खेळाडू. 11 मध्ये जागा मिळवणं कठीण असतं. मेहनतीच्या जोरावर, मेहनतीच्या बळावर तुम्ही 11 मध्ये जागा मिळवत असताय. क्रॉस बॅटने खेळायचा होता आणि इथे काय घडलंय बघूया. सोरटी धाव घेण्याकरता तर पुढे आला होता. कल्पेश म्हात्रे हा सुद्धा धावबाच्या स्वरूपात इथे बाद होतोय. म्हणजेच लगातारच्या 2 चेंडूवर 2 विकेट मिळवण्यामध्ये यश आलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 6 गडी बाद. धाव संख्या 47 47. नक्कीच. आता मात्र अमर पाटील वातो खेळण्यापाडी. सध्या आपण बघतोय 40+ क्रिकेट खेळतात आणि 40+ माध्यमातून 2 चेंडू 10ची गरज असताना मात्र या खेळाडूने करामत केला होता आणि त्या 10 धावा बनवल्या होत्या आणि तोच खेळाडू मैदानाच्या आत दाखवत असताना पाहायला मिळतोय. बघूया कशा प्रकारे खेळी करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यांच्या माहितीपाडी अजूनही किती चेंडू बाकी आहेत तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर पार्थ सिंग याच्याकडे मात्र स्ट्राईक आहे. तो कशा प्रकारे खेळी करेल हे देखील पाहावं लागेल. कारण पार्थ आतापर्यंत 8 चेंडूचा सामना केलाय आणि 17 या धावसंख्येत तो खेळतोय. आता मात्र पार्थ आल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं व्यूहरचना केली होती. डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहू शकतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर आपण क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक काऊ कॉर्नर आहे. त्याच्यानंतर डीप लॉंग ऑन इथे मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. चेंडू निघून जातोय. बॅकवर्ड स्कोअर लेग पट्ट्या बाहेर चौकाराकरिता. आता टप्पा बघून कार्यक्रम केलाय असंच म्हणावं लागेल. ऑफ स्टंपवर या आधीच तो क्रॉस झाला होता. मिडलिंग व्यवस्थित झालं. बॅटच्या वरच्या एजला चेंडू आदळला आणि अगदी योग्य पद्धतीनं बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्राच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलं. पुढचा बॉल इनसाइड आउट. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. एक धाव मिळाली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकतं. अमर पाटील डायमंड डकचा शिकार बनलेत. एक हिट चेंडू न कळता परत आहेत. याचबरोबर बॅटिंग करणाऱ्या टीमला 7वा धक्का. 7 गडी बाद. धावसंख्या 52. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 52 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. आपण चर्चा करत होतो की 60च्या आसपास धावा जातील. ह्या षटकात कल्पेश म्हात्रेने कमाल केली. जसं आपण कैवल्य पाटीलला बघितलं होतं. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केला. नंतरच्या षटकात त्यांनी 1च धाव खर्च केली. तशीच कामगिरी हा आयकॉन सुद्धा करतोय आपल्या टीम करता. तर नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. ऋतिक हा फलंदाज खेळण्यापाठी वाहतोय. 9व्या क्रमांकावर तो खेळण्यापाठी वाहतोय. धावसंख्या 52 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. टॉस साठी जय श्रीराम
जुचंद्र आणि येणार कट्टा. या ठिकाणी NR कट्टा, जय श्रीराम जुचंद्र वर्सेस NR कट्टा या दोघांमध्ये होणारा मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता लवकरात लवकर या. पुन्हा एकदा कल्पेश राईट मारतो विकेटने. यावेळेस मात्र चेंडूला केले, खेळले गेले. आता फ्लांगलवर क्षेत्र घेतोय, थोडीशी मिचपीट पाहायला मिळते. इथे मात्र मिचपीटचा फायदा दुहेरीमध्ये केला गेलाय. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 54 54 धावसंख्या. 7 बाद 54 धावा. कल्पेश म्हात्रेचं हे षटक बघितलं तर 2 फलंदाज धावबाद झालेत, 1 फलंदाज त्यांच्या खात्यामध्ये येतोय. पुढचा बॉल पुढे येऊन ताकदीचा वापर केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा, सिक्सर. पहिल्या डावाची समाप्ती झाली आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 7 गडी बाद 60. पार्थ सिंग या खेळाडूचा परफॉर्मन्स आपण बघूया. नाबाद खेळी आणि पहिल्या इनिंग मध्ये दर्शवलंय. तत्पूर्वी टॉस साठी या जय श्रीराम वर्सेस NR कट्टा या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. पार्थ सिंग आणि ऋतिक परत आहेत. पार्थ सिंगने 30 धाबा नाबाद बनवल्यात, ज्याच्यामध्ये 12 चेंडूंचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला. 1 6 आणि 3 चौकार. फॉट बॅटिंग परफॉर्मन्स. वही आपण टॉस बॉक्सच्या दिशेने दोन्ही टीमचे कॅप्टन या ना. NR कट्टा आणि जय श्रीराम. NR कट्टा टीमचे संघ मालक म्हणून आपण बघतायत राज चंद्रकांत पाटील यांना. तर जय श्रीराम टीमचे संघ मालक म्हणून हृदयनाथजी भोईर आणि जितेंद्रजी म्हात्रे यांचा चांगला सहयोग. आयकॉन ची भूमिका सुद्धा फार महत्वाची असेल. जय श्रीराम टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचतात आणि टॉस बॉक्स मध्ये असतील भावेश वनगा. तर महेंद्र भगत यांचे शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. तर महेंद्रजी भगत यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला जय श्रीराम आणि दुसऱ्या बाजूला NR कट्टा या दरम्यान नाणेफेक केली जाते. पाच षटकांचा सामना असेल. एका बाजूला आपण बघतोय जुचंद्र प्रीमियर लीग आणि दुसऱ्या बाजूला JPL. कोण बोलणार? जय श्रीराम. JPL असा कॉल आहे, आलाय JPL. नाणेफेक जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच पहिला सामना तुम्ही जिंकला, 2 पॉइंट्स घेतलेत. आता मात्र काय बदल आम्हाला बघायला मिळेल? नाही, ती आहेच तीच टीम असेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर अनिकेत, तुमच्या वाटेला मात्र फलंदाजी आल्या, कितपत जाण्याचा प्रयत्न असेल? 50 क्रॉस करण्याचा प्रयत्न असेल. असे कोणकोणते बॅटर तुमच्या संघामध्ये आज आम्हाला बघायला मिळतील? चेतन आहे, मितेश आहे, कुणाल मडके आहे, अजून विक्की आहे, मी स्वतः आहे, आहेत अजून 2-3 बॅट्समॅन. नक्कीच एकंदरीत आपण बघतोय फ्लड लाईट्स मध्ये JPL मध्ये आयोजन विषय काय म्हणाल? नक्कीच दरवर्षी आयोजन चांगलं असते आणि याही वर्षी चांगलं आहे. खरं तर मात्र या संघाचे आपण बघतो NR कट्ट्याचे प्रोप्रायटर राज चंद्रकांत पाटील जे या संघाचे मात्र कर्ताधर्ते आहेत, त्यांचा सपोर्ट तुम्हाला कशा प्रकारे असतो? हो, सपोर्ट तर नेहमी चांगला असतो. गेल्या वर्षी पण नॉकआउटला मी बाहेर पडलेलो. यावर्षी बक्षीस मागायचा ट्राय करू मी. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकले ते म्हणजे जय श्रीराम या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण दिलं गेलंय ते म्हणजे NR कट्टा या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. जाऊया समालोचन कक्षेमध्ये. चला, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला बॅट्समन प्लीज मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित पोहोचायचं आहे. जुचंद्र प्रीमियर लीग 2026 पर्व 5वा या स्पर्धेचं प्रत्येकानं गर्व. ऑन स्क्रीन हॉटेल अक्षित फॅमिली रेस्टॉरंट हे दाखवलं जातं. टॉस का बॉस
आल्या सर्व पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असताना पहिल्या डावाचा उल्लेख जर करायचा गेला तर निखिलची विकेट लवकर गेली. पहिल्या बॉलवरती कल्पेशच्या विरोधात षटकार ठोकला. 9 धावा त्यांनी बनवल्या. परंतु पार सिंग गेल्या वर्षामध्ये सर्वाधिक फॉर्म मध्ये असलेला फलंदाज, त्याने चांगली बॅटिंग केली. 30 धावा वैयक्तिक त्याच्या बॅट म्हणून आल्यात. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच पोहोचा. आर्यन भोईरला आपण बघितलं 19 धावा त्याने केल्यात. 5 असे फलंदाज ठरलेत जे शून्यावरती या डावामध्ये आउट झालेत. त्यामध्ये जर पाहिले गेले तर सूरज भोईर, भावेश भोईर असतील, त्यानंतर कल्पेश म्हात्रे असतील, अमर पाटील असतील आणि ऋतिक भोईरला देखील आपण बघितलं नाबाद आहेत ते. पहिल्या डावात जर पाहिलं तर चांगली बॅटिंग झाली. पहिल्या डावात जर पाहिलं तर टब्बल धावा धाफडकावरती लागलेल्या आहेत 60 आणि 61 धाव्यांचा उद्दिष्ट मात्र ठेवले गेले. चला सर्वांचं हार्दिक स्वागत. सेकंड इनिंग 30 बॉल 61 चा आव्हान. नुकताच आवाज आपण ऐकला संदीपजी गावण सर आणि भावेशजी वणगा यांचा. 2 सलामीवीर इन ऍक्शन मध्ये दर्पण म्हात्रे आणि त्याच्यासोबत मिस्टर इम्रान. मला वाटते स्टार सिटीचा हा खेळाडू आणि जबरदस्त फॉर्मला आहे. लेदर क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे आहे. आणि निखिल पाटील सध्या जुचंद्र गावामध्ये सर्वात चर्चेमध्ये असलेलं नाव, सर्वात फॉर्मामध्ये असलेलं नाव आणि सर्वात जास्त मॅच विनिंग परफॉर्मन्स ज्या खेळाडूच्या नावावर आहे. प्रथमेश कन्हैया भोईर यांचा आवडता खेळाडू कोण असेल ना तर निखिल भोईर. नेहमी आपल्या टीममध्ये आयकॉन प्लेअर म्हणून, मग चॅम्पियन असू दे, JPL असू द्या, प्रथमेश भोईर यांच्या टीमचा आवडता प्लेअर आहे निखिल पाटील. चालेल. 30-61. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल 11-38. पहिला बॉल स्विच इट इनटू द गॅप. स्क्वेअर लेगला बॉल गेलाय आणि तिथे बॉल अडवलाय. सध्या 2 धावा कंप्लीट. जबरदस्त यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय भावेश भुईरला यष्टी रक्षक म्हणून आणि तो थंब सातत्याने येत राहील यात काही शंका नाही. 1 बॉल 2 रन. डावाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती 2 धावा प्राप्त केल्यात. दर्पण म्हात्रेला आपण बघतायत गेल्या वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये बाईक मिळवण्याचा मान या खेळाडूंना मिळाला आणि खरं तर त्यानंतर त्याची प्रगती ही मात्र उत्तर होत गेली. त्या दर्पण म्हात्रेला देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. चला जास्तचा वेळ खर्च होणार नाही याची दखल त्या घ्यायच्या. या पुढचा बॉल 11:38 पहिला बॉल डिलिव्हर झालाय. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, चांगला फटका, मनगटाचा पुरेपूर वापर केलाय. मिड विकेटला बॉलला पाठवलंय. एक चिकी सिंगल प्राप्त केली जाय आर्यन भोईरचा अगदी थ्रू आपल्याला पाहायला मिळतो क्लास. तत्पूर्वी एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. एक सिंगल धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येचा फटकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. अनन्या चायनीज सेंटरचे प्रोप्राइटर सोनू भाई यांचं आगमन है. वेलकम सोनू भाई, आपका तहे दिल से स्वागत है इस टूर्नामेंट में. JPL सीजन 5 में आपका स्वागत है. आइए हमारे स्टेज पे पधारिए. वेलकम सोनू भाई. दर्पण म्हात्रेने सलग 2 षटकार ठोकले तर साने गुरुजी टीम कडून 500 रुपये. वेलकम सोनू भाई, आपलं हार्दिक स्वागत आहे. नेहमीच काही ना काही तरी देत असतात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. अप्रतिम पटका इनफिल्डला खेळले. कव्हरच्या दिशेने कव्हरचा लवर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चौकार. चांगला फटका खेळला. अगदी जर पाहिलं तर फुटवर्कचा वापर पुरेपूर झाला. इकडे समोरून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि थ्रू दी कव्हर. चांगला फटका या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दर्पण म्हात्रेच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. चांगली डावाला सुरुवात केली. इम्रान शेख आणि दर्पण म्हात्रे या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 3 बॉलच्या समाप्तीनंतर निखिल थोडासा खर्ची करायला 7 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या. त्या षटकामध्ये ओव्हर दी विकेट बॉल होते यार. ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉल झाले. फटक्याला सजवले. लॉंग लेगला क्लिअर होईल बॉल. बॉल सरळ निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी दर्पण म्हात्रेच्या बॅटमधून 4 धावेंसाठी चौकार. क्या बात आहे विराज नायर. आज
चांगल्या लुकमुळे ते दिसत आहेत आणि चांगली पंचाची भूमिका त्यांची नेहमीच आपल्याला पाहायला मिळाले. चौकार आलाय दर्पण मात्रेच्या बॅटमधून. वर पारितोषिक लागतायत. 3 सलग षटकार ठोकले तर हिमेश पाटील यांच्याकडून 1000, सानी गुरुजी टीम यांच्याकडून 2 लगातार ठोकले दर्पणला खास तर 500 आणि सलग 3 षटकार आले तर साई विराज ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर उद्योजक टिवरी रोशनजी पाटील साहेबांकडून देखील 2000 रुपये आहेत. या सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. डॉट बॉल येतोय ऑफ स्टंप वरती पिचिंग केलेला ऑफ ब्रेक खाली राहिला सबमरीन डिलेव्हरी. निखिल पाटीलची एक खासियत आहे. आतापर्यंत पाहिलं तर टोटल बॉल 5 मध्ये 11 धावा. निखिल पाटील बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने टार्गेट 61चा आहे आणि सध्या बोलबाला निखिलचा आहे. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस फ्लाइट डिले ऑफ ब्रेकचा बॉल होता आणि इथे एक धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. दोन्ही या धावसंख्येने धावपळक 13 धावा. जबरदस्त जीवचंद्र प्रीमियर लीगचा थरार JPL सीझन 5 61चा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरला 13 धावा आल्यात. बिनबाद नाबाद चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना छत्रपती वॉरियर्स. ज्या सुरुवातीची गरज मैदानाच्या आतमध्ये खरं तर होती. छत्रपती वॉरियर्स म्हटलं तर जिग्नेजी म्हात्रे आणि त्याचबरोबर निलेशजी चव्हाण या 2 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. पतू पॅकर ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता प्रथमेशजी भोईर यांचा संघ त्यावेळेला 11 वरती एक धक्का लागला होता पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. इथे वरचढ ठरलाय छत्रपती वॉरियर्स. 13 बनल्यात. एकही विकेट त्यांनी गमावलं नाहीये. दर्पण आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेले तर फलंदाज इम्रानला आपण बघतायत चर्चा करत मैदानाच्या आतमध्ये इथून मॅच कशी जिंकायची आहे. 61चं टोटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. हे पहा नवनवीन विकल्प सातत्याने JTC आणि TCPच्या माध्यमातून आपण पाहत आहोत आणि ज्या रिझनला दर्पणने आतापर्यंत स्ट्रोक खेळलेत ना ते फटके मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखवले जातात. 5 स्ट्रोक खेळलेत. 1 बॉल डॉट राहिला आणि त्याच कनस कुठेतरी जर पाहिले तर 13 धावा फटक्यावरती लागल्यात. पहिल्या डावात ज्याने 30 धावा बनवल्यात. आता त्याच गोलंदाजाला इथे धावा थांबवायच्या आहेत. पार्थ सिंग या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना चला षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. भरपूर प्रेक्षकांची गर्दी. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचं मैदान आहे आणि या ऐतिहासिक मैदानावरती सुरू असलेला टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम JPL जुचंद्र प्रीमियर लीग 2026 पर्व 5व्या या स्पर्धेचं अहोरात्र आयोजकांनी घेतलेली मेहनत कौतुक करावं लागेल संपूर्ण आयोजकांचं. ज्याप्रमाणे त्यांनी या स्पर्धेला भरवण्यामध्ये यशस्वीरित्या जर पाहिलं तर प्रत्येकांची साथ लाभली गेली. चला जास्तीचा वेळ खर्च होतो. पहिल्या ओव्हरसाठी जवळपास 6 मिनिटाचा कालावधी गेलाय. त्याच कारणास विनंती करते जास्त टाइमपास करू नका. इम्रान आतापर्यंत जर पाहिलं तर 2 बॉलमध्ये 3 धावा त्याने केल्यात. दर्पण म्हात्रे 4 बॉलमध्ये 10 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पार्थ सिंग या संपूर्ण JPL मध्ये नेहमी ज्याच्या नावाची चर्चा सातत्याने आपण पाहिले तोच मात्र खेळाडू गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झालेला आहे. षटकातील हा पहिला बॉल स्ट्राईक एंडवरती इम्रान शेख. स्वीट करण्याचा प्रयत्न फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. बॉल बिटवीन द गॅप सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी हा खणखणीत चौकार इम्रान शेखच्या बॅटमधून. जबरदस्त फटका खेळला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर स्विच केला. लेफ्ट हँडेड बॅटर होता आणि त्याला गोलंदाजी करत असताना पहा ग्रीप शेवटच्या क्षणाला चेंज केली पोझिशन आणि त्यानंतर जो यॉर्कर लेंथ होता ना त्याचा पुरेपूर फुलटॉस करून चौकार. इम्रान शेख हे नाव जास्त खेळाडूंना माहिती नसेल परंतु JPL मध्ये ज्यावेळी ऑप्शनला आला कल्पेश म्हात्रेला ठाऊक होतं आणि त्यांच्या संघाला तर चांगली बोली लावल्यानंतर चांगली खेळी करतोय इम्रान शेख इन ऍक्शन मध्ये. ओ इथे इम्पॅक्ट इन लाईन विकेट हिटिंग सिंग इज किंग. पार्थ सिंग मिस्टर JPL आणि काय गोलंदाजी करतोय अफलातून फ्लम LBW. क्लिअरली मिडल स्टिक वरती आदळणारा बॉल आणि तिकडे जर पाहिलं तर पायावरती आदळलाय आणि ललितजी भोईर सरांकडे जशी अपील केली आणि तिकडे जर पाहिलं तर इम्रान शेखची विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना पार्थ सिंगने का कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर इथे पुनरागमन करत असताना विकेट त्याने प्राप्त केले मैदानाच्या आतमध्ये. टीमचे आयकॉन अर्थातच
कल्पेश म्हात्रे यांना आपण पाहत आहोत. जिम्मेदारीने आता मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन जेटीसी आणि टीसीबीच्या आपल्या पाहायला मिळतोय. ऑप्टिकच्या बाहेर शफल झालं आणि इथे प्लम एलबी जबरदस्त लेग बिफोर द विकेट जशी मागणी केली पंचांकडे. आणि प्रेक्षक वर्ग अगदी जर पाहिलं तर प्रेक्षक वर्ग त्याचबरोबर समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 17 धावा फटकावरती लागल्यात 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कल्पेशला चांगली बॅटिंग करावी लागेल. गेल्याही वर्षात त्या टीमचे आयकॉन राहिलेत. याही पर्वात जर पाहिले गेले तर त्यांच्यावरती भरोसा ठेवलाय आणि त्या भरोशाला आता साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. पार्थ कमबॅक केलंय, विकेट त्याने मिळवलंय. आत्मविश्वास त्याचा देखील वाढलेला आहे. पण नाईटच्या फॉर्मॅटमध्ये अगदी 50 धावा बनतात, 50च्या पलीकडे बनतात तर एक बॉलिंग करणाऱ्या टीमला एक चांगल्या युनिटचा वापर करावा लागतो आणि त्याच चांगल्या बॉलिंग युनिटचा वापर केला. पहिल्या षटकात 13 खर्च केल्यानंतर पार्थला आमंत्रित केलं. पहिल्या बॉलवरती त्याने चौकार खेचला आणि तिथून जर पाहिलं गेलं तर त्याने विकेट देखील मिळवलेली आहे. या पुढचा बॉल पुन्हा एकदा पार्थ सिंग गोलंदाजी मार्कवरती तयार. कल्पेश आलेत. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, पंच केले बॉलला. बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार. छत्रपती वॉरियर्स स्टँडला मान वंदना देणारा हा खणखणीत चौकार. फलंदाज कल्पेश म्हात्रेच्या बॅटमधून 4. पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्या बॉलवरती हा स्क्वेअर कटचा फटका, जबरदस्त फटका इनफिल्डला खेळले इनटू द गॅप मधून. अप्रतिम प्रॉपर क्रिकेटिंग शॉट याला म्हणतात कल्पेश म्हात्रेचा क्लास. डगआउट मधून जणू काही सेट होऊन आलाय. 21 धावा. ऑन साइडला डिफेन्सिव्ह स्ट्रोक, बॅक टू द बॉलर रन आउटची संधी. ओ पुन्हा एकदा यावेळी मात्र 2 वेळा हुलकावणे दिले आणि कल्पेश म्हात्रेच्या चेहऱ्यावरती थोडीशी का होईना स्माइल देखील आले. एकदा बचावला, पुन्हा एकदा हुलकावणे. ऍक्शन रिप्ले पहा. फटका खेळला, बॅक टू द बॉलर, इथे डायरेक्ट कल्पेशवरती हिट केला. पुन्हा एकदा आणि त्यानंतर पुन्हा एकदा हिट करायचा होता परंतु एसटी रक्षक आला, त्याच्यावरती हिट केला. पुन्हा एकदा हुलकावणी दिली होती परंतु इथे थोडंसं फनी मुवमेंट आणि स्वयं पाटील त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल खूप काही सांगून जाते या विकेटचं महत्व किती होतं. टीमच्या आयकॉनची विकेट मिळाली असते परंतु या बॉलवरती जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता केली जाईल. 4 बॉलच्या समाप्तीने धावसंख्या 21. या पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतल्या दिशेला कडेला बॉल लागलाय, मागे निघून चालला बॉल आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. कमबॅक केलंय या षटकामध्ये पार्थ सिंगने. जबरदस्त कमबॅक बघा. 1 चौकार आला आणि त्यानंतर 2 बॉल डॉट केले तर याचाच अर्थ गोलंदाजामध्ये दमकम आहे. इनसाइड एज खालीच राहिला बॉल. निखिल पाटीलने सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला कॅरी केलंय. पुढचा बॉल ओ पर्याय हेच होता. इथे पाहिलं तर पुन्हा एकदा हुलकावणी, स्विचीचा फटका खेळायचा होता आणि इथे डॉट बॉल येतोय म्हणजे पार्थ सिंगने केलेला कमबॅक. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर चौकार आणि सलगचे 3 बॉल डॉट केलाय पलटवार. 21 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 61चं आव्हान आहे, 40 पाहिजेत. येणारे बॉल 18 बॉल 40ची गरज. मॅच ऑन. जबरदस्त गोलंदाजी. पार्थने जरूर 2 चौकार खर्च केले परंतु 1 प्रामुख्याने विकेट मिळवून दिली. आपण जय श्रीरामचा अगदी जर पाहिलं तर खेळाडू कक्ष दाखवला जातोय. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. काय क्षणचित्र टिपले जातात त्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून, कौतुक करावं लागेल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 21 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाठलाग करतोय धावेंचा. आता मात्र येणारे बॉल 18 असतील. 18 बॉलमध्ये 40 धावा करायच्यात. विश्वासाने, आत्मविश्वासाने आता दर्पण म्हात्रे आणि कल्पेश म्हात्रेला बॅटिंग करावी लागेल. 4 बॉलमध्ये इथे दर्पण म्हात्रेच्या बॅटमधून 10 धावा बनल्यात आणि दुसऱ्या बाजूला कल्पेशने पहिल्या बॉलवरती चौकार ठोकल्यानंतर जर पाहिले गेले तर कुठेतरी तो देखील शांत राहिलाय. त्याच्या देखील 4 बॉलमध्ये 4च धावा बनलेल्या आहेत. मजा येईल ही मॅच पाहण्यासाठी. दर्पण एका बाजूला जर पाहिले गेले तर या मालिकेमध्ये नेहमी ज्याच्या नावाचं डंका वाजत असताना आपण सातत्याने पाहिलंय. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विरलजी नायर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ललितजी भोईर या सरांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 3 पंच ऑफिशियली या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत. मनोजी परेट याही पंचांना आपण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. जास्तचा वेळ खर्च होणार नाहीये. प्रत्येक षटकागणित ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण की वेळेच्या आधी मॅचेस कंप्लीट होणं ही एक महत्त्वाची गोष्ट राहील. 5 थोडंसं पहिला दिवस आहे, दिवस रात्र आहे, उशिराने मॅचेस सुरू झाले परंतु उद्या ठीक 4 वाजता कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सामन्यांना सुरुवात करणार आहोत. ही एक महत्त्वाची सूचना असेल.
3:30ला रिपोर्टिंग प्रत्येक संघाने करायची आहे. आता उद्याच्या दिवसातील पहिला मॅच कुठला असेल याची देखील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. 61 पाठलाग आहे, 21 बनल्यात, 18 मध्ये करायच्या 40 धावा. दनपरवरती दडपण असेल या मॅचमध्ये, कारण की जास्तीत जास्त धावा त्याला वेगाने बनवायच्या आहेत. प्रत्युत्तर दाखल 61 आहेत, परंतु त्याला लवकरात लवकर कसं फिनिश करता येईल यावरती आता दर्पणचं देखील लक्ष लागले. आर्यन भोईर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त रनअप चुकतोय, कारण की नाईटचे क्रिकेट आहे. एखादा जर पाहिलं गेलं तर टप्पा चुकीच्या दिशेने पडला तर कदापि त्या बॉलवरती जास्तीत जास्त धावा खर्च होऊ शकतात. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर चाललंय सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. पहिलाच बॉल पलटवार जसा दुसऱ्या षटकामध्ये झाला तसा तिसऱ्याही षटकामध्ये होतोय. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपात. काय टर्न केला बॉलला, समोर ठेवला आणि समोरून थोडासा लेग कटर झाला बॉल. जबरदस्त हवेतच टर्न केला होता या बॉलला. आर्यन भोईर JPL मध्ये हे नाव गाजलंय, त्याच्याही नावावर रेकॉर्ड्स आहेत आणि त्यानेही टोटल 22 विकेट घेतले JPL मध्ये. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला ऋतिक भोईर आहे. थोडंसं पंबलिंग, परंतु सध्या एकच धाव. आर्यनने हॅट्रिक घेतली तर NM चॅम्पियन निशान म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज लावलंय. आज भरपूर सारे कॅश प्राईज लावले जात आहेत. आपल्या गावातील खेळाडू आहेत, त्यांना चांगला प्लॅटफॉर्म. आणि जसा निखिल बॉलिंगवरती जर आला सेकंड स्पेलमध्ये तर प्रत्येक विकेटला अनन्या चायनीजचे प्रोप्रायटर सोनूभाई यांच्याकडून 500 रुपये. हर विकेट के लिए 500 निखिल के लिए सोनूभाई के द्वारा. या पुढचा बॉल पुणे एकदा गोलंदाज यार ऑप्टिकचा बाहेरचा बॉल. चांगला फटका खेळलाय कार्पेट राऊच्या साने. बॉल एक्स्ट्रा कव्हरला निघून चाललाय. सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागते. पहिल्या षटकात 13 धावा आल्यानंतर कुठेतरी दुसऱ्या षटकात जर पाहिले गेले तर कमी धावा आल्यात आणि त्याचं प्रत्युत्तर तिसऱ्याही षटकात कमी प्रमाणात धावा येत असताना दिसत आहेत. 16 बॉल 39 ची गरज. 3 षटकार ठोकले तर 1500 रुपये आहेत मिस्टर हिमेश पाटील यांच्याकडून. आणि तसेच साई विराट ट्रान्सपोर्टचे मालक रोशन पाटील यांच्याकडून 2000. सलग 3 षटकार ठोका. मॅच इथून ऑन झालाय. 16 मध्ये 39 ची गरज. दर्पण मात्रे आहे तर मुमकिन आहे. ओ यावेळी आर्यन भोईर NCA चे दोन्ही खेळाडू आमने सामने आणि इथे आवाज येतोय पतू पॅकरच्या खेम्यामधून. दिवेश भोईर देखील मॅचचा आनंद घेतात. मेंटॉर आहेत या टीमचे आणि क्राऊड वाढतोय, जणू काही जत्रा झाले. निश्चित स्वरूपात चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आर्यन भोईर. या पुढचा बॉल फुल टॉस बॉल आहे. आक्रमण केले, बॉल चाललाय थेट सीमारेषा पलीकडे. आता पतू पॅकरच्या स्टँडला सांगत असताना मॅच अजून देखील संपली नाहीये. षटकार ठोकलाय दर्पणने. 6 धावा. हा षटकार जो होता ना तो क्राऊड शांत करायला तिथेच बरोबर ठोकलाय. आणि जो पुंगी वाजवले ना सध्या मैदानाच्या आतमध्ये ते पुंगीचं उत्तर दिलाय. इथे अप्रतिम षटकार. 6 धावेने धावपळक जर पाहिले 29-5 बॉल फेकून झाल्यात आतापर्यंत. जबरदस्त फटका. पुन्हा एकदा इंटरेस्टिंग असेल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर. अगोदर जर पाहिलं हे पहा लगेच जशी मागणी तसा पुरवठा. लोअर फुल टॉस बॉल स्टँड अँड डिलिव्हर करायचं होतं आणि पाहिलं तर पतू पॅकरच्या स्टँडला हा संदेश दिलाय अजून मॅच संपलेला नाही आहे. कारण की मागील वर्षी पतू पॅकर मध्ये जो खेळाडू होता मिस्टर JPL या नावाने ओळखला होता, बाईक त्याने उचलली होती, त्यांनी शांत केले पतू पॅकरचा स्टँड. आवाज वाढेल की इथे छत्रपती वॉरियरच्या डगआउट मधून क्राऊड वाढेल. इंटरेस्टिंग. 13 बॉल 32चा मॅच. आर्यनचा पुढचा बॉल. याही बॉल वरती वाह वाह वाह. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिशियंट सिक्सर. क्लास. टायमिंग सजवलं दर्पण म्हात्रे. आता थांबायचं नाव घेणार नाही आहे. काय फटका एक्झिक्यूट केला. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. अगदी मनगटाचा पुरेपूर वापर केलाय आणि त्यानंतर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला पाठवलंय. ऍक्शन रिप्ले दाखवला जातो. आयरन भोईरवरती आक्रमण केले जातात. काय फटका सजवलाय. मनगटाचा पुरेपूर वापर केलाय आणि एक्झिक्यूट केल्या बॉलला षटकारागिरीचा. 6 धावा. हे पहा वॅगन व्हील. दर्पण मात्रेचे स्ट्रोक. एक तर फाईन लेग
त्यानंतर जो होता ना कव्हर आणि लॉंग ऑफच्या दिशेने 2 व्ही मध्ये खेळले. ड्राईव्ह पहा, कव्हर म्हणजे ऑफ साईड स्ट्रॉंग आहे आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक समोर वाईड ऑन लॉंग ऑनला ग्रेट कॅमेरा वर्क आणि चांगलं स्विचिंग मास्टर महेंद्र भगत यांच्या माध्यमातून. 12 बॉल 26चा मॅच ऑन. साने गुरुजी टीम कडून 500 रुपयाचा मानकरी ठरलाय मिस्टर दर्पण म्हात्रे. म्हणूनच सांगितलं की कधीही आवाज बंद करू शकतो असा हा खेळाडू. आणि सध्या शांततेचा माहोल पतू पॅकरच्या खेम्यामध्ये, परंतु पतू पॅकरच्या खेम्याचं कौतुक करेन की आज जेवणाची व्यवस्था खास करून कॉमेंटेटर अंपायर त्यांची व्यवस्था त्यांनी केली होती. पतू तुमचा आभारी आहोत. पुन्हा एकदा जाऊया या मॅचच्या दिशेने. 12 बॉल 26चा मॅच. अजूनही मॅच मध्ये पतू पॅकर बनून आहे. बॉलिंग मार्क मध्ये निखिल पाटील. प्रत्येक विकेटला 500 रुपये सोनूभाई यांच्याकडून. ड्राईव्ह केल्या बॉलला, पॉइंटला केला, फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट. येणारे बॉल 11 मध्ये 25 ची गरज. अप्रतिम मॅच. JPL चा आतापर्यंतचा सर्वात सुंदर मॅच होताना दिसतोय आणि त्या मार्गावरती आहे. 11-25 ची गरज. यापूर्वी झालेल्या चुका आता मात्र त्या दुरुस्ती कराव्या लागतील. पहिल्या षटकात 13 खर्च केला होत्या, परंतु या षटकात कमीत कमी धावा खर्च करायच्या आहेत. याच मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 षटकात ठोकलाय. तिसरा आला तर कॅश प्राइज जे आहेत ते नंतर अनाऊन्स करू. 11 बॉल मध्ये 25 धावा करायच्या. स्ट्राईक एंड वरती दर्पण म्हात्रे. यावेळेला फटकाभेद खेळलाय. मिस्टर बिग स्ट्रोक आहे. तिकडे डीप विकेटला प्रोटेक्शन. वेगाने निखिल बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता, परंतु नाही पोहोचू शकलेत. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर 2 धावा परिपूर्ण प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते 38च्या घरामध्ये. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मजा येईल मॅच पाहण्यासाठी, मजा येईल. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल की कॅच कोणाचा होता ना ते आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातूनच पाहणार आहोत. हे पहा, बराच काळ चेंडू हवेत राहिला. 3 फिल्डर आले. कल्पेश म्हात्रे मात्र जागेवरून हिलला नाही. कदाचित त्याचा कॅच होता की काय हा प्रश्न निर्माण झाला होता. आणि पहा, निखिलने लगेच कॅच सुटल्या इशारा केला की तुझा कॅच आहे कल्पेश. आणि कल्पेशने पाहिले देखील नाही त्या चेंडूकडे. 10 बॉल 23चा मॅच. छत्रपती वॉरियर्स वॉर करण्याकरता रेडी आहे. तर पतू पॅकर आपल्या पहिल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. ओहो, काय बॉल टाकलाय. कहाणी में ट्विस्ट. एक तेरी एक मेरी, कभी तेरी तो कभी मेरी. आणि इथे इधर उधर वाला मॅच, तेरी मेरी वाला मॅच, पैसा वसूल वाला मॅच. 9 मध्ये 23 ची गरज. बघूया काय घडतंय. पुन्हा एकदा तो सायरन वाजलाय पुंगीचा. CSK सारखी पुंगी घेऊन आल्यात. बघूया कुठल्या टीमची पुंगी वाजेल आज. 9 बॉल आणि करायच्या 23 धावा. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिला गेलाय, परंतु इकडे मैदानाच्या आतमध्ये दर्पण पहिला शफल झालं होते हेच पंचाने पाहिलं. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केलेली आहे. इंटरेस्टिंग रिव्ह्यू. शपल क्रॉस नियम देखील आहे. परेड सर या ठिकाणी आल्यात. अगोदर संदीप गावंड सरांनी चांगला उल्लेख केला आणि विरल नायर सरांच्या चेहऱ्यावरती चांगली स्माईल. हसत राहा, मजा करत राहा. जीवनामध्ये जो हसेल ना तो जास्त काळ टिकेल. म्हणून या बॉलवरती फार निर्भर आहे. डिसिजन इज पेंडिंग. आणि पंचांनी 1 सेकंडमध्ये पहिल्या कोटी सांगितलं फेअर डिलिव्हरी. कारण बॅटर पहिला शफल झाला, ऑफ स्टंप म्हणजे 5व्या स्टंप वरती गेला, बॉल तिथेच पिचिंग केला. डॉट बॉल येतोय. 8 बॉल 23 ची गरज. पुढचा बॉल. या 2 बॉल मध्ये दर्पण लावा 1 षटकार, तर निखिल लावा 1 डॉट बॉल विकेट. 8-23. ऑफ स्टंप वरती कडे दर्पण गोज डाऊन दी ग्राउंड. दर्पण गोज आउट ऑफ दी पार्क. आणि येतोय स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सुपर हिट, सुपर से भी ऊपर, सिक्सर. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये दर्पण म्हात्रे करतोय बाय ऍक्शन रिप्ले. ओव्हर दी विकेटने गोलंदाज आले. दर्पणच्या विरोधात ऑप्टिकच्या बराच बाहेरचा बॉल समोर खेळला होता आणि स्ट्रेट हिटच्या माध्यमातून काय कॅमेरा वर्क देखील दाखवलं जातं. अगदी ऋतिक भोईरला बीट करत असताना बॉल 4 धावांकरिता चौकार. मॅच मध्ये झाला पलटवार, कमबॅक केलंय. षटकार या बॉलवरती पाहायला मिळतोय. 7 बॉल करायचे आहेत 17 धावा. 7 चेंडूमध्ये 17 धाव्यांचं समीकरण. हा बॉल फार निर्णायक या मॅचचा.
एखादा मोठा षटकार याही बॉलवरती जर आला तर मॅच मध्ये मजा येईल. निखिलला कमबॅक करावं लागेल या बॉलवरती. 7 मध्ये करायचे आहेत 17 धावा. याही वेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगला झेल पार्थ सिंग ने टिपलाय. जल्लोष होईल आता खेळाडू कक्षामध्ये, कारण की ज्याप्रमाणे महत्वाचा धक्का लागलाय छत्रपती वॉरियर्सच्या टीमला. दर्पण म्हात्रेच्या खेळीला पूर्णविराम. आता 6 मध्ये 17 बनवायचे आहेत. क्या बात आहे. क्राऊड वाढला याचाच अर्थ विकेट गेलाय आणि 500 रुपयाचा मानकरी. परंतु काय बॅटिंग केले. 14 बॉल 31 धावा, 221 चा स्ट्राईक रेट, 3 षटकार 2 चौकार. मिस्टर JPL पुन्हा एकदा करून दाखवले याही मॅच मध्ये आणि टाळ्या वाजवायच्या. दर्पण म्हात्रे करता काय बॅटिंग केले आहे. जुचंद्र प्रीमियर लीग आहे, आपल्या गावातील खेळाडू आहे. संघ कोणताही असू द्या, सर्व जुचंद्रकरांनी जो चांगला खेळ दाखवेल ना त्याला टाळ्या वाजवल्याच पाहिजे. आणि दर्पण म्हात्रेने काय इनिंगला बिल्ड केलंय, काय बॅटिंग केलंय. जबरदस्त बॅटिंग. 31 धावा आजही आणि या स्पर्धेमध्ये तीच दहशत आणि तोच दरारा. सिक्सर मारण्याकरता गेला आणि तेवढा चांगला कॅच. पार्थ सिंग. सिंग इज किंग. अफलातून कॅच. दर्पण करता टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग. येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये आता पाहिजे आहेत टोटल धावा 17. 6-17चा खतरा आलाय मैदानाच्या आत. बॉलिंग मार्क वरती बोलवलंय. सध्या जेव्हा जेव्हा जुचंद्र प्रीमियर लीग आले तेव्हा तेव्हा हा गोलंदाज चमकलाय. नाव अक्षय पाटील, फिरक्यूचा जादूगर आणि सध्या विकेट टेकरच्या भूमिकेमध्ये तो आहे. इथे विकेट नकोय तर धावा डिफेंड करायच्यात. आणि समोर आहे कल्पेश म्हात्रे. मंच सेट आहे आणि या मंच वरती अपसेट करण्याकरता सध्या तोही रेडी आहे. कल्पेश म्हात्रे वर्सेस अक्षय पाटील. वेळ जास्त खर्च झालाय आणि आमचा स्कोरर ही माहिती देतोय, म्हणून एक प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सुरुवातीच्या 3 ओव्हरलाच 18 मिनिटं घेतल्यात. पतुपॅकर टीम एक प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. जे आमचे मॅन्युअल स्कोरर आहेत ना ते सर्व अपडेट देत आहेत. 6 बॉल 17ची गरज. विशाल भोईर आणि दुसरा आहे मयूर आणि इतर अजून स्कोरर आहेत आमच्याकडे. बघा कुठला स्कोरर तुमच्या अपोजिट नसतो. जे खरं आहे फेअर आहे मग नाव सांगायला कशाला भीती. जे आहे ते आहे. 3 ओव्हर करता 18 मिनिटं घेतलेत आणि या ओव्हरला 7 मिनिटं. 6 बॉल 17. आलाय खतरा. पहिला बॉल अक्षयचा. फ्लाइट दिलाय. पुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय मिड विकेटला. एक धाव कंप्लीट. काय फिल्डिंग होते. पार्क करता टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त फिल्डिंग आणि इथे रनआउट. आउट कोण झालाय तर इथे परतावं लागेल विनीत बुरकुंडला. 5 मध्ये 16 ची गरज. जिथे तिथे मैदानाच्या आतमध्ये पार्थ सिंग आणि पार्थ सिंगच आलेला आहे. बॅटिंग मध्ये, बॉलिंग मध्ये, फिल्डिंग मध्ये तिन्ही डिव्हिजन मध्ये ज्याचा दर्जा चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला तो पार्थ सिंग. पुन्हा एकदा फेकी चांगली झाली आणि त्यानंतर विकेटचं बदन. 6 बॉल 17 करायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती इथे दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होतील. आता मॅचचं समीकरण 5 बॉल आणि 16 धाव्यांचं राहिलंय. ऍक्शन रिप्ले दाखवला तो विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं कल्पेशने. आता मैदानाच्या आतमध्ये युनिट नंबर 5 वरती दाखल होत असताना भावेश पागीला आपण बघतायत. आणखीन एक जबरदस्त फलंदाज आहेत. धावा बनवायच्यात वेगाने. 5 बॉल मध्ये आता 16 धाव्यांचं समीकरण. मॅच बघण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहेत. कोण जिंकेल, पतू पॅकर्स की दुसऱ्या बाजूला छत्रपती वॉरियर्स. अक्षय पुन्हा एकदा तयार. हा बॉल लिव्ह केला. वेट अँड वॉच केल्याने ऑफस्टम्प वरती बरोबर होता, म्हणजे सफल झाला नाही आणि तोच निर्णय व्हाईट बॉलचा आलाय. 5-15 ची गरज. पतू पॅकर की छत्रपती वॉरियर्स. अक्षय पाटील की कल्पेश म्हात्रे. आणि या मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत रंगणारा रंगतदार जो मॅच हवाय तो मॅच रंगलाय. अक्षय पाटील बॉलिंग मार्क वरती. ओ खराब बॉल, परंतु त्या बॉलला छेडले गेले. नेहमी आपले कॉमेंटेटर काही आहेत ते सांगत असतात बाहेरून येणाऱ्या मुलीला आणि बाहेरून येणाऱ्या चेंडूला कधी छेडू नये, त्याचा परिणाम आपल्या अपोजिट घेते, अंगलट येते. हा फटका खेळला, अंगलट आला. 4-15 ची गरज.
46वा धाव फटकावरती लागल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 धावांचा पाठलाग करत असताना छत्रपती वॉरियर्स या टीमला आपण बघतायत. कोण जिंकेल याची प्रदक्षिणा प्रत्येकानं लाभले. 4-15. धीम्या गतीचा बॉल समोरच्या दिशेने खेळला. फटका लॉंग ऑफला ऋतिक भोईर. वा वा वा, चांगली फिल्डिंग. बॉल अडवलं, आतमध्ये ढकलले आणि या बॉलवरती जर पाहिले गेले तर वेगाने धावा देखील पळून पूर्ण केल्यात. ऋतिक भोईरची फिल्डिंग जर आवडली असेल तर त्याच्यासाठी देखील टाळ्या वाजवायच्या आहेत. काय फटका खेळला आणि लॉंग ऑफच्या दिशेने ऋतिक भोईर. टीव्ही अंपायरने रिव्ह्यू घेतलाय बॅटिंगवाल्या टीमनेच. ओ काय फिल्डिंग केलंय. आ रा 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 खतरनाक. चंदू सरांचा तो डायलॉग आठवला. जबरदस्त फिल्डिंग. परंतु बघूया, चेक केलं जाईल बाउंड्री लाईनला टच आहे की नाही. टीव्ही अंपायर रॉक अँड रोल करत असताना काय जबरदस्त क्रुशल मुवमेंट आहे. आणि आपल्याकडे जर टेक्निकल सपोर्ट आहे JTC TCP म्हणजेच आज 2 ग्लुकॉन डी पिल्याची ताकद याही चॅनलमध्ये आलंय. जय वीरू एकत्र. आणि या स्पर्धेमध्ये मात्रे ब्रदर्स आणि ब्रँडेड स्पोर्ट यांनाही पाहतोय. JPL जुचंद्र प्रीमियर लीग प्रत्येक जण 100% एफर्ट्स देतोय. आणि विरल नायर सरांच्या चेहऱ्यावरची स्माईल. काय एकदा टाळ्या झाल्या पाहिजे ऋतिक भोईरच्या एफर्ट्स करता, आपल्या टीम करता. मी म्हणेन धावा वाचवल्या टोटल 4. हे पहा ऍक्शन रिप्ले. काय फटका खेचला, हेलिकॉप्टरचा फटका होता आणि ऋतिक आला, एक हात टाकला आणि हे पहा कमिटमेंट काय. तर या एका हाताने आणि पाय बघा हवेत कितपत आहे. जबरदस्त. पुढचा बॉल. ओ सध्या दबाव 3-13 कोणाचे वाचतील. 3-13. ओहो, अक्षय पाटील फार कमी टुर्नामेंट खेळतो पण जेव्हा येतो ना तेव्हा काहीतरी वेगळं. आणि त्याची ती जी ऍक्शन आहे ना ती खूप काही सांगून जाते. 2 बॉल 13. दत्ताली टीम आता अक्षय पाटीलचा विचार करेल. क्या बात आहे, काय सेलिब्रेशन केलं. त्याला माहित आहे हा बॉल डॉट आहे. मॅच आता संपूर्णपणे आपल्या बाजूने झुकले. 2 बॉलमध्ये 13 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. आता जे प्रेक्षक बसले होते छत्रपती वॉरियर्सच्या डगआउट मध्ये ते उभे राहिलेत, खेळाडू उभे राहिलेत, कारण की मॅच आता क्रुशल मोमेंट वरती जाऊन पोहोचलेला आहे. या पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता, पुन्हा एकदा मिस झाले. निखिल देखील बीट झाले. बॉल चालला मागे, शॉट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक कल्पेश पोहोचतील. सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. आता मॅचचं अंतर भरपूर दूर झालंय. एका बॉलमध्ये 12 धावा करायच्यात. येऊ द्या आवाज, कारण की हे पहा पतू पॅकरचा खेमा. सागर भोईर पुढे आल्यात, एन्जॉय करतात, मेंटॉर आहेत. धाव लावला ऑप्शन वरती आणि सागर भोईर सफल राहिलाय हेच म्हणावं लागेल. भावेश आता रन रेटचा मॅटर आहे. आणखीन एकदा अक्षय पाटील. ओ हो हाय फाय थाय वरती डायरेक्ट दाखवून दिले. क्या बात आहे अक्षय पाटील, काय सेलिब्रेशन. हे पहा हे आहे पतू पॅकरचा खेमा. अक्षय पाटीलला आज उचलून घेतील असंच वाटतंय. काय जबरदस्त गोलंदाजी. म्हणून सांगितले की JPL आणि अक्षय पाटीलचं खास नातं आहे. एक हॅट्रिक, मागील वर्षी देखील 5 धावा डिपेंड केल्या होत्या. तोच अक्षय पाटील सबसे कातील. याही वेळेला 6-17ची गरज असताना जवळजवळ 5च धावा दिल्यात. 11 धावेने विजयी, म्हणजेच काय तर नेट रन रेट अभाव प्रभाव टाकून गेला. वेल्डन अक्षय पाटील. आणि ज्यावेळी तो डगआउटच्या दिशेने जाईल ना, खरोखर त्याच्याकरता जोरदार टाळ्या वाजवला पाहिजे, ऍप्रिशिएट केला पाहिजे अशा खेळाडूंना. दर्पण करता साने गुरुजी टीम कडून 500 आल्यात. निखिलचं QR निखिल देईल. सोनूभाई त्यांनी पारितोषिक लावले आहे. जबरदस्त मॅच राहिला. कल्पेश म्हात्रेंनी नाराज केलं हेच मी म्हणेन. दर्पण म्हात्रेच्या त्या इनिंग वरती पाणी फेरलं. 14 मध्ये 31 आणि कल्पेश म्हात्रे आयकॉन प्लेअर. 11 बॉल मध्ये 10 धावा केल्या. कल्पेशचा हा खेळ पाहिला नव्हता आपण. पार्थ सिंग, सिंग इज किंग.